आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे, पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील। आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई, याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आहे। आम्हाला रोज नित्यनेमाने लोकांची सेवा करायची आहे। विचारा कोण म्हणतंय हे, कोण नेते आहेत, नाव सांगा। तुमच्या मोगाम प्रश्नाला मी उत्तर देणार नाही। सगळे म्हणजे कोण हो? कुठे होते ते? गडचिरोलीला, गडचिरोलीत तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा? त्यांची नावं काय घेता तुम्ही? तुम्हाला काय माहिती आहे निधी आता ह्याच्याबद्दल, वडेट्टीवाराबद्दल, पाटीलबद्दल? तुम्ही ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधलेलं आहे। आमचं काम आहे माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे। आणि निकृष्ट काम झालं असेल ते भ्रष्टाचारावर तुम्ही बोलू नको। तुमच्याकडे एव्हिडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो? पुतळा कितीचा, PWDने खर्च किती की ब्युटिफिकेशनचा केला? उगा ते बोलताना आम्हाला विचारता, मग कशाला पळाले? मग बोला। मग काय आज आपण त्या ठिकाणी पाहणी करायला गेल्यानंतर जो त्या ठिकाणी दोन्ही गटाकडून वाक्य पूर्ण करा मराठीतलं। आम्ही पाहणी करायला गेलो, पाहणी करून आम्ही परत येत होतो। दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही। ते लोक अंगावर आलं, आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत, आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ। आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही। आणि करायचं असतं तर आम्ही ते चिरीमिरी नाही करत हो, एकही पोचू शकले नसते घरापर्यंत। तुम्हाला आमचा इतिहास माहीत नाही, मग पुढारीला काय माहीत? बोला, विचार, दुसऱ्याने विचारा।